नमस्कार. एज्युकेशन टेकमध्ये मोठी बातमी. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आली आनंदाची बातमी. त्यांना मिळणार आता 3000 रुपये. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या इतर ज्येष्ठ नागरिकांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. सरकारने वयोश्री योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यांचा लाभ आता 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना काही शारीरिक अपंगत्व किंवा मानसिक आजार आहे, तसेच ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल, अशा नागरिकांची तपासणी केली जाईल आणि पात्र असलेल्या नागरिकांना 3000 रुपये दिले जाणार आहे. ही योजना सर्व जिल्ह्यामध्ये 480 कोटी रुपये खर्चून राबविण्यात येणार आहे. सहकारी संस्थांवरील विश्वास वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने ही सहाय्य योजना जाहीर केली आहे. 5 फरवरी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ही योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे. नेमकी ही योजना काय, या योजनेचा फायदा काय, तर या योजनेसंदर्भातील अधिक माहिती पाहूया. राज्य सरकारच्या निर्णयानुसार ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात ही योजना राबविली जाणार आहे. 65 वर्षावरील नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये असेल अशा नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठीही या योजनेद्वारा निधी देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे आणि योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन आणि प्रशिक्षण सुद्धा या योजनेतून देण्यात येणार आहे. जर कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर तुम्ही या योजनेबद्दल त्यांना सांगू शकता. पात्र नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.